गणपती बाप्पा मोरया. प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते. गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. हा भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे. त्याला विनायक चतुर्थी म्हणून पण ओळखलं जातं. गणपती हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र आहे. हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानलं जातं. गणपती म्हणजे बुद्धी, समृद्धी, सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, 14 विद्या व 64 कलांचा अधिपती. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते. तसंच भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला विघ्नहर्ताही म्हणतात. गणेश चतुर्थी सहसा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानच असते. भाद्रपद या हिंदू महिन्यात येते. देशभरात विशेषतः महाराष्ट्रात, गुजरात, ओडिसा, उत्तर प्रदेश व कर्नाटकमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. गणेश चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वतीचा मुलगा गणेश जन्माला आले तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी ओळखतात. श्री गणेशाच्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी भरभराट होते असं मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्यात विघ्न होऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात. तर गणेश चतुर्थी शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून हा उत्सव ऐतिहासिकदृष्ट्या साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली, ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान समाजातील सर्व जातींच्या लोकांमध्ये एकता निर्माण झाली. या सणाला खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे, कारण भारतातील आणि त्यापलीकडे भक्तगण भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी, यशासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येतात. असं म्हणतात की जे लोक गणेशाची पूजा करतात ते त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि ध्येय पूर्ण करण्यास सक्षम असतात. गणरायांची मनोभावे पूजा करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते आणि जे कोणी त्यांची प्रार्थना करतात त्यांची पापांपासून मुक्तता होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे. त्यामागची कथा निश्चितच तुम्ही ऐकली असेल, ते सर्वांनाही ठाऊक आहे. तर गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू ऑल अँड लॉर्ड्स लव यू. जस्ट स्प्रेड द पॉझिटिव्हिटी. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.